हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण CRPC हा ॲक्ट पाहत आहोत आणि आज आपण अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे हाऊ अ मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास कॅन टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स, सेक्शन 190 ऑफ CRPC. यावर शॉर्ट नोट देखील बरेच वेळेला विचारली गेलेली आहे. तरी देखील आपण दोन्ही जर लॉंग जर आला किंवा शॉर्ट नोट जरी आली तरी दोन्हीसाठी आपण प्रिपेअर राहणार आहोत. अशा पद्धतीनं आपण एक ॲन्सर तयार करणार आहोत. चला तर सुरू करूयात. हाऊ अ मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास कॅन टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स, सेक्शन 190. Section 190 of CRPC deals with cognizance of offenses by magistrate. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे. आता क्वेश्चनमध्ये आलेलं आहे की कॉग्निझन्स, टेकिंग कॉग्निझन्स हा वर्ड आलेला आहे. तर सर्वप्रथम त्याचा आपण मिनिंग बघूया की व्हॉट इज मीन बाय टेकिंग कॉग्निझन्स. कॉग्निझन्स घेणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं. तर एक सिंपल मराठी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कॉग्निझन्स घेणं म्हणजे सर्वात प्रथम त्या केसला, त्या मॅटरला ज्या वेळेला मॅजिस्ट्रेट स्वतःचं विवेकबुद्धी अप्लाय करतात, स्वतःचं माइंड अप्लाय करतात, ती वेळ, ती प्रोसेस म्हणजेच टेकिंग कॉग्निझन्स. टेकिंग कॉग्निझन्स मीन्स टू टेक नोटीस ज्युडिशियरी. इट डज नॉट इन्व्हॉल्व एनी फॉर्मल ॲक्शन. Means when a magistrate applies his mind to the suspected commission of an offense for the purpose of proceeding to take subsequent steps. पुढील काही स्टेप्स घेण्यासाठी मॅजिस्ट्रेट, न्यायाधीश सगळ्यात सुरुवातीला स्वतःचं जेव्हा माइंड अप्लाय करतात त्यालाच आपण टेकिंग कॉग्निझन्स असं म्हणतो. असं काही इथे स्पेसिफिक स्टेप करतात किंवा एखादी ॲक्ट करतात असं याच्यामध्ये काही नाही आहे. एवढंच की सगळ्यात पहिल्यांदा मॅजिस्ट्रेट स्वतःचा माइंड या ठिकाणी अप्लाय करतात. त्या प्रोसेसलाच आपण टेकिंग कॉग्निझन्स असं म्हणतो. त्यामधला सेकंड पॉईंट आहे एनी JMFC और JMSC स्पेशली इम्पॉवर्ड अंडर सेक्शन 190 सब क्लॉज 2 मे टेक कॉग्निझन्स of any offense subject to provisions contained in 195 to 199. तिसरा पॉइंट आहे इन फॉलोइंग केसेस JMFC और JMSC may take cognizance. आता कोणकोणत्या केसेसमध्ये JMFC किंवा JMFC कॉग्निझन्स घेतील तर यामध्ये 3 सिच्युएशन दिलेल्या आहेत. या 3 सिच्युएशनमध्ये JMFC किंवा JMSC हे कॉग्निझन्स घेतील. फर्स्ट आहे अपॉन रिसिव्हिंग अ कंप्लेंट ऑफ फॅक्ट्स विच कॉन्स्टिट्यूट सच ऑफेन्स. ज्या वेळेला त्या मॅजिस्ट्रेटकडं एखादी कंप्लेंट येईल एखाद्या ऑफेन्सबद्दलची त्यावेळेला. सेकंड आहे अपॉन अ पोलीस रिपोर्ट. ज्या वेळेला पोलीस गुन्ह्याचा तपास करून त्यांच्यासमोर चार्जशीट सादर करतील त्यावेळेला, म्हणजेच पोलीस रिपोर्ट ज्या वेळेला सादर करतील त्यावेळेला. तिसरा आहे अपॉन इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम एनी पर्सन अदर दॅन पोलीस और अपॉन हिज ओन नॉलेज दॅट सच ऑफेन्स हॅज बीन कमिटेड. तिसरा जे सर्कमस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीकडून जर एखाद्या गुन्ह्याची जर त्यांना माहिती मिळत असेल किंवा त्यांना स्वतःला त्याची माहिती झाली असेल तर त्यावेळेला अशा 3 सर्कमस्टन्सेसमध्ये JMFC किंवा JMSC हे कॉग्निझन्स घेऊ शकतात. त्यानंतर चौथा पॉईंट आहे नो मॅजिस्ट्रेट शॉल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स इन विच अक्युज्ड इज और वॉज अ पब्लिक सर्वंट while acting or purporting to act in the discharge of his official duties except with the previous sanction under section 197 of CRPC. ह्याच्यामध्ये पब्लिक सर्वंट जर ॲक्यूज असेल तर अशा परिस्थितीमध्ये 197 खाली जर सँक्शन जर मिळालेली असेल तर
तरच मॅजिस्ट्रेट हे कॉग्निझन्स घेतील, अदरवाईज मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स या ठिकाणी घेणार नाही किंवा त्यांनी तो घ्यायला नको आहे. नो मॅजिस्ट्रेट शॉल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स इन विच अक्यूज इज ऑर वॉज अ पब्लिक सर्वंट while acting or purporting to act in discharge of his official duties. एखादा पब्लिक सर्वंट त्याची ऑफिशियल ड्युटीमध्ये जर हे काम करत असताना जर त्याच्याकडून तो जो ऑफेन्स घडलेला असेल तर 197 खाली तशी सँक्शन असेल तरच मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स त्या गुन्ह्याचा घेतील. 5वा पॉईंट आहे, इन अबोव्ह केस सँक्शनिंग अथॉरिटी शॉल टेक अ डिसिजन विदिन अ पिरियड ऑफ 90 days from the date of receipt of the proposal for sanction. If sanctioning authority failed to take decision on sanction within 90 days, the sanction shall be deemed to have been accorded. आता याच्यामध्ये काय आहे की 90 दिवसामध्ये सँक्शनिंग अथॉरिटीनं सँक्शन द्यायची आहे आणि सपोज 90 दिवसाच्या आतमध्ये तर जर तशी सँक्शन दिली नाही त्या सँक्शनिंग अथॉरिटीने तर सँक्शन शॉल बी डीम टू हॅव बीन अकॉर्डेड, म्हणजे सँक्शन मिळाले आहे असं गृहीत धरलं जाईल आणि पुढं जाता येईल. 6वा पॉईंट आहे, इफ अक्यूज्ड ऑब्जेक्ट टू प्रोसिडिंग अंडर सेक्शन 190 सबक्लॉज 1 सबक्लॉज सी, CJM may transfer the case to other magistrate. एखाद्या आरोपीनी जर ऑब्जेक्शन घेतलं 190 सबक्लॉज 1 सबक्लॉज सी, म्हणजेच अपॉन इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम एनी पर्सन अदर दॅन पोलीस ऑर अपॉन हिज ऑन नॉलेज, ज्यावेळेला मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेतात अशा प्रोसिडिंगला जर एखाद्या आरोपीनं ऑब्जेक्शन जर घेतलं, त्याचं ऑब्जेक्शन असेल तर CJM काय करतील की अशा मॅजिस्ट्रेट समोर ती केस ठेवणार नाही, ती दुसऱ्या मॅजिस्ट्रेटकडे ती ट्रान्सफर करतील आणि जस्टिससाठी ते योग्यच आहे. त्यानंतर 7वा पॉईंट आहे, एनी CJM मे आफ्टर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स मेक ओव्हर द केस फॉर इन्क्वायरी ऑर ट्रायल टू एनी सबऑर्डिनेट मॅजिस्ट्रेट. CJMच्या हातामध्ये असेल, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या हातामध्ये असेल की त्यांनी एखादी इन्क्वायरी किंवा ट्रायल एखाद्या केसची असेल ती ते कुणाहीकडे ट्रान्सफर करू शकतात, अलॉट करू शकतात. आता यावर काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स ऑन द पॉवर टू टेक कॉग्निझन्स, सेक्शन 195 टू 199. याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये आपण हे लिमिटेशन्स कोणते कोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर अशा रीतीने हाऊ अ मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास कॅन टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स, सेक्शन 190 आपण बघितलं. यामध्ये 3 कॅटेगरी आपण बघितल्या. अपॉन रिसिव्हिंग अ कंप्लेंट ऑफ फॅक्ट्स विच कॉन्स्टिट्यूट सच ऑफेन्स. Second category, upon a police report. Third category, upon information received from any person other than police or upon his own knowledge that such offense has been committed. असे 3 आपण सिच्युएशन बघितलं ज्यामध्ये मॅजिस्ट्रेट हे कॉग्निझन्स घेतील. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅजिस्ट्रेट्स पॉवर टू डायरेक्ट पोलीस ऑफिसर टू इन्व्हेस्टिगेट कॉग्निझेबल ऑफेन्स. बऱ्याचशा वेळेला ही शॉर्ट नोट विचारली गेलेली आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही शॉर्ट नोट बघणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे CRPCवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.